सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींचे इथे खूप खूप स्वागत. दिलगिरी व्यक्त करतो की आपली प्रेस सुरू व्हायला अर्धा उशीर झाला, कारण की 2-3 प्रश्नांसंदर्भात मी काय वाढदिवसामध्ये होते, पण थोडासा उशीर झाला आम्हाला. पण आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणुका लवकरच होणार आहे आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक पक्षाचं काम सुरू असतं आणि आमच्याही पक्षाचं काम अगदी जोरात सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात बरीचशी पडझड झाली, तरीही आमची संघटना अत्यंत जोमाने जोशाने संपूर्ण मुंबईत उत्कृष्टरित्या काम करत आहे. म्हणजे अगदी अशा एरियामध्ये जिथे अगोदर पदाधिकारी नसायचे, कार्यकर्ते नसायचे, तशा ठिकाणी आम्ही आता मोठ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आमच्यासोबत उपस्थित असताना आहेत आणि आम्ही अत्यंत जोरात काम करत आहोत. काही लोकांनी आरोप केले काही दिवसांपूर्वी संघटना संपली वगैरे, तर कुठली संघटना कधी संपत नसते आणि संपणारही नाही. आणि आम्ही तर संपणारच नाही आहोत. आम्ही सर्वांनी छाताडावर उभे राहून पुढे जाणारे आहोत. कारण की शिवसेनेचा इतिहास तसा आहे की जो कोणी विरोधी आहे त्याच्या छाताडावर पाय ठेवून आम्ही नेहमी पुढे जात आलो आणि याच्या पुढे आम्ही पुढे जाणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. बरेच जण असा उल्लेख करतात की आमच्याकडे उमेदवार नाही आहेत, आमच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत. पण आमच्याकडं प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 28 पर्यंत सर्व ठिकाणी उमेदवारी उपलब्ध आहेत. शेड्यूल कास्ट पासून ते ओबीसी पासून ते ओपन रोड सगळ्यापर्यंत उमेदवार, इव्हन आमच्याकडे एक्स्ट्रा उमेदवार सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पक्षाची परिस्थिती निश्चितपणे चांगली आहे. फक्त काय होतं की ज्यांची मीडिया त्यांची चलते असं दाखवलं जायचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळं हे घडत आलंय. आणि आम्ही थोडेसे आमचा पक्ष मीडियापासून थोडासा म्हणा की थोडासा लांब होतो, पण याच्या पुढे आम्ही नसणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने आज तुम्हाला सर्वांना बोलून तुमच्याशी एक चर्चा करण्यासाठी म्हणून आज तुम्हाला इथे बोलवलं आहे. परदेला तुमचं खूप सारं मी इथे स्वागत करतो. आज आमच्यासोबत इथे आमचे सन्माननीय संपर्क प्रमुख एम के पाटील साहेब आहेत. माझे दुसरे सहकारी जिल्हा प्रमुख बेलापूर प्रकाश पाटील साहेब आहेत. मी स्वतः जिल्हा प्रमुख ऐरोली प्रवीण म्हात्रे, आमच्या जिल्हा संघटिका रंजनाताई शिंदे आहेत आणि आमचे युवा सेनेचे सहसचिव करण मडवी साहेब आहेत आणि बाकी आमचे सर्व उपजिल्हा प्रमुख इथे उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करेन की आपण आजच्या ह्या प्रयत्न सुरू करूया. आपल्याला जे काही प्रश्न विचारले असतील निश्चितपणे आम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. पत्रकारांना कुठेही ऐकायला येत नाही, कारण आम्ही एकमेकांच्या समोर कोण साधून जो आम्हाला मातोश्रीवरून आदेश येतोय त्या आदेशाचं आम्ही पालन करून आम्ही काम करतोय. आणि प्रवीणजींनी सांगितल्याप्रमाणे आमचा पक्ष कुठेही मनगळलेला नाही. तुमच्या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रेंनी या ठिकाणी आपलं स्वागत केलेलं आहे आणि अर्ध्यातच प्रेस या ठिकाणी उशिरा सुरू झाले म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे. जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांना आमचं या ठिकाणी आव्हान आहे की तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय ते बघा. आमच्यावर आरोप करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही, कारण आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकनिष्ठ पक्ष आहे. तुम्ही जर ज्याने आरोप केले आहेत त्यांना सांगा की ऐरोलीपासून तर बेलापूरपर्यंत तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय, कोण कुठे आहे, कोण कुणाच्या पायात पाय घालतोय ते तुम्ही बघायचं आहे. आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही जर पाहिलं सकाळी 5 वाजता 4 वाजता संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणताही न्यूजचा चॅनल ओपन करा, पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशामध्ये आमचे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आमचे संजयजी राऊत साहेब, आदरणीय आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, सगळेच आमचे जे नेते आहेत, मग आमचे जे राजेंद्र विचारे साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सगळे या ठिकाणी दोन्ही पक्षावर या ठिकाणी तुटून पडलेले असतात. आमचं त्याला चॅलेंज आहे की तुम्हीचं जर तुम्हाला भीती वाटते की बीजेपीला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत म्हणून आमचे मित्र आहेत ते किशोर पाटकर, काय किशोर पाटकर काय मातोश्रीवर गेले होते काय आणि उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत. आम्ही या ठिकाणी जे लोक आहोत, जे आम्ही एकनिष्ठ आणि आमच्यातले सर्वात महत्त्वाचा आम्हाला हा अभिमान आहे की आम्ही सगळे एकनिष्ठ लोक या ठिकाणी आहोत. जे कोणी या ठिकाणी आरोप करतायत तुम्ही आरोप बीजेपीवर करा ना. तुमचा याच्यामध्ये तुमच्या नेत्यावर नवी मुंबईचे नेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब प्रत्येक दरबारामध्ये प्रत्येक मीटिंग्समध्ये ती जे काय बोलतायत त्याला उत्तर द्या. तुम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी तुमच्या ताकद नाही का? त्यांना उत्तर द्या. आम्ही कोणाच्या बाबतीत बोलायचं झाल्याच्या नंतर स्पष्ट या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आता आम्ही हप्त्यातनं 4 दिवसात 10 दिवसात 8 दिवसात पुरा महाराष्ट्रावर आमच्या या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. आणि ही आंदोलनं सुरू असताना
हे आम्हाला आणि शिकवायची आवश्यकता नाही आहे. हे लोक सांगतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या ठिकाणी बाहेर पडलो. अहो, कालचाच घ्या क्रिकेटचा प्रश्न. बाळासाहेब ठाकरेंनी क्रिकेटच्या मॅचेस होऊ दिल्या नाही आहे आणि ह्याच्यावर बोलायचं त्यांची हिंमत नाही. बोललं तर यांचे सगळे पदं निघून जातील. मग काय करायचं? जो कोणी बोलत नाही, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सन्मान्य गणेश नाईक साहेब तुमच्यावर तुटून पडले आहेत. तुमची युती आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकत्र सत्ता उपभोगताय, तुम्ही देशामध्ये सत्ता एकत्र उपभोगताय. तरी तुमच्यावर जर या ठिकाणी सन्मान्य गणेश नाईक साहेब सगळे तुमच्यावर आरोप करत असतील, त्यांना उत्तर द्या ना. त्यांना उत्तर देण्यामध्ये तुमच्यामध्ये हिंमत नाही का? आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्यावर आरोप करताना तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा. आम्हाला जर आम्ही एकनिष्ठ आहोत, आम्हाला जर या ठिकाणी आम्ही मातोश्रीचा आदेश पाळणारे लोक आहोत. आम्हाला जर मातोश्री त्या ठिकाणी सांगितलं की ह्या व्यक्तीबरोबर तुम्ही त्या ठिकाणी एकत्र बसा, तर जो आम्हाला आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणारे लोक आहोत. यांना कोणी सांगितलं की आम्ही बीजेपीला त्या ठिकाणी मदत करणार आहोत? तुम्ही युती करत असताना, तुमची युती असताना, तुम्ही सगळं शासन तुम्ही या ठिकाणी सर्व ठिकाणी एकत्र या ठिकाणी राज्य करत असताना, पुरा महाराष्ट्र लुटत असताना तुमच्यावर आरोप करण्याची हिंमत जे करतात त्यांच्यावर तुम्हाला हिंमत नाहीये. त्या ठिकाणी सन्मान्य गणेश नाईक साहेबांनी प्रत्येक वेळेस सांगितलं आमचं पाणी चोरलंय, आमच्या निवडणुकीचे प्लॉट चोरले, औषधं चोरली, हे सगळं चोरलं. त्याच्यावर तुम्हाला बोला, कारण तुमच्यात हिंमत नाही त्यांच्याबद्दल बोलायला. म्हणून आम्ही या ठिकाणी एकनिष्ठपणे काम करतोय आणि ते काम करताना आमच्यावर कुणालाही आरोप करण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. तुम्हाला जर आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरपालिकेमध्ये तुम्हाला नवी मुंबई, ठाण्यात, कल्याण जर सपोर्ट हवा असेल, तुमच्या नेत्यांना मातोश्रीला जायला सांगा ना. मातोश्रीला जाऊन आम्हाला जर मातोश्रीने आदेश दिला तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. जर आम्हाला आदेश दिला भारतीय जनता पार्टी पक्षाला सपोर्ट करता, आम्ही त्यांना सपोर्ट करू. आम्हाला उद्याला सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करा, तर आम्ही त्यांना सपोर्ट करू. तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला काही स्वप्न पडतायत काय की उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी बीजेपीला सपोर्ट करायला सांगितलेलं आहे म्हणून? तर ह्या ज्या काय अफवा उठवल्या जात आहेत, ह्या ज्या काय सगळ्या केलं अफवा उठवून पुन्हा तरी काहीतरी बोललं की जे काही 4-5 जण आणखी वाचलेले आमचे मार्गळ वगैरे आले, 4-5 जण नगरसेवक जे आहेत तेही आमच्याकडे येणार आहेत. ते फक्त अफवा उठवायची आणि कुठेतरी आमच्या जे एकनिष्ठप्रमाणे आम्ही सगळे जे काम करतोय हातात घात करून, आणि आमचा जो काम करण्याची पद्धत आता आहे, पहिल्यांदा अगोदर याच्या अगोदर काय झालं काय माहिती आहे, पण आम्हाला आज नवी मुंबईला जे 2 तरुण या ठिकाणी जिल्हा प्रमुख मिळाले, आमच्या महिला संघटक असतील, उपजिल्हा संघटक असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, हे सगळ्यांनी एकमताने एक दिलाने एकत्र बसून चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. त्यामुळे आमच्या बाबतीत कुठेही की आता और शिवसेना की भूमिका आगामी चुनाव को लेकर क्या रहेगी? आज के प्रेस कॉन्फ्रेंस का खास मुद्दा यही था कि विरोधियों ने कुछ दिन पहले आरोप किए थे कि हमें मातोश्री से आदेश आया है कि हमें बीजेपी के साथ मिलकर काम करना है. इसके लिए आज हमें हम लोग पत्रकार बुलाए थे. वो शायद ख्वाब देख रहे हैं कि हमें ऐसा आदेश आया है. हमें ऐसा कोई भी आदेश आया नहीं है. अगर ऐसा आदेश आया तो हम हमारी पार्टी है, हम डिसीजन लेंगे. वो कह रहा है सर कि आपने देखा है अभी रिसेंट पीरियड में पार्टी का काम नवी मुंबई में जोर शोर से शुरू है. आंदोलन लीजिए, फिर हर एक कोर्ट में जाके सबकी लोगों की समस्या निराकरण कीजिए, सब हम लोग जोर शोर में कर रहे हैं. तो उससे वो लोग डिस्टर्ब हो रहे हैं. पार्टी बढ़ रही है और अगर उनको लग रहा है कि अगर शिवसेना के ज्यादा सीट छूट गया है तो हमारी इज्जत जाने वाली है, तो इसके लिए वो क्लाइमेट डिस्टर्ब करने की कोशिश कर रहे हैं. नथिंग एल्स. हमें ऐसा कोई भी आदेश आया नहीं है. हम महाविकास आघाड़ी में ही लड़ने वाले हैं. हमारे साथ मनसे रहेगी, ये हमारा फॉर्मूला फाइनल है. और मैं वापस एक बार कहूँगा कि प्रभाग क्रमांक 1 से 28 तक हमारे पास हर वार्ड में एक्सेस उम्मीदवार, मतलब ज्यादा उम्मीदवार हमारे पास है. 4 की जगह पे 8, 8 की जगह 12, ऐसे इतने तक हमारे पास उम्मीदवार है. और हम स्ट्रांगली इलेक्शन को सामने जाने वाले हैं और ज्यादा से ज्यादा उम्मीदवार हमारे चुन के आएंगे, ऐसे हमें अब ये लग रही है, मतलब चांसेस लग रहे हैं. मणि साहब, लगातार आपकी पार्टी के ऊपर आरोप लग रहे हैं. आपके जो विरोधी आपके ही पार्टी से निकले हुए पार्टी है शिवसेना, वो लगातार कह रही है कि आपकी पार्टी खत्म हो रही है. क्या आपका दावा? आपने कहा कि आपकी पार्टी में सब कुछ ठीक है, जबकि आपकी विरोधी पार्टियों के सारे नेता बिखरे हुए हैं. देखिए, जिन्होंने आरोप जो लगाया है
वो पहले आपने गरीबान में झांक के देखो, जो भी लोग गए हुए जो उद्धव बाला साहब ठाकरे जो शिवसेने हर एक को सब कुछ दिया, फिर भी उनका पेट नहीं भरा। लक्ष्मी दर्शन लेके सब लोग गए हुए। अगर देखा जाए तो बीच में उनका एक युवा सेना का मेला हो गया विष्णुनाथ भाव नाट्यगृह में। वो नाट्यगृह में सिर्फ वहाँ पे उनके नेता लोग आए, उनको विष्णुनाथ भाव नाट्यगृह पूरा भरने के लिए देवनार, गोवंडी, पनवेल से पैसा देके लेके आना पड़ा। खोपोली से भी वहाँ से लोग आए, आप लोगों ने मीडिया ने ही दिखाया। उनके पास जो गए वो जो लक्ष्मी दर्शन के लिए लालची थे वो लोग गए हुए, लेकिन जो शिवसैनिक है, जो आदरणीय बाला साहब ठाकरे के ऊपर जो प्यार करने वाले जो लोग हैं, जो मतदार राजा है, वो इनके साथ में नहीं गया। अगर जाते थे तो पूरा नई मुंबई इकट्ठा करके सबको साथ में लेकर एक विश्वनाथ भाव नाट्यगृह तो युवा सेना का तुम लोग भर नहीं सकते। तो उनको पता है कि मतदार हम लोग के साथ में नहीं है, तो दूसरे को डिस्टर्ब करने का ये सब कोशिश कर रहे हैं। तो हम लोग आप लोग देखिए, जिस दिन इलेक्शन होगी, इलेक्शन की जिस दिन वोटिंग गिनती जाएगी, उस टाइम में सामने वाले का सापड़ा सबक होने वाला है। क्योंकि महाराष्ट्र की जनता, नई मुंबई की जनता, ठाणे की जनता, कल्याण की जनता सिर्फ राह देख रही है कि वोटिंग कभी हो रहा है, इलेक्शन कभी हो रही है। उस वक्त पूरा पिक्चर सामने आएगा। क्योंकि हर वक्त सिर्फ दुनिया में पैसा नहीं चलता है। अगर पैसा ही चलता था तो आज देश के अंदर अंबानी वहां पे राष्ट्रपति होते थे, अदानी वहां पे पंतप्रधान होते थे। तो लोग अभी राह देख रहे हैं कि अगर महाराष्ट्र को बचाना है, देश को बचाना है, तो इन लोगों को बाजू में कर सही मायने में अगर कोई नेतृत्व करने वाला होगा महाराष्ट्र के अंदर, नहीं तो मैं बोलूँगा देश के अंदर, वो है हमारे उद्धव जी बाला साहब ठाकरे। और उद्धव जी बाला साहब ठाकरे पर जनता क्यों खुश है कि आदरणीय वंदनीय बाला साहब ठाकरे के लड़के हैं, और जो बोलता है वो करता है, और जो नहीं बोलता है वो तो डेफिनेटली करता है। इसके लिए जनता हमारे साथ में है।